येवला प्रतिनिधी. येवला तालुक्यातील मुरमी पाटोदा रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने माणुसकी आणि निसर्गप्रेम धाब्यावर बसवून रस्त्याच्या कडेला असलेली 3 वर्षांपूर्वीची वाढलेली झाडे जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी आणि रॉयल्टी वाचवण्यासाठी ठेकेदाराने झाडांचा बळी घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली झाडे मरणपंथाला. मुरमी पाटोदा रस्त्यावर खडकाळ जमीन असतानाही स्थानिक नागरिकांनी आणि निसर्गप्रेमींनी गेल्या 3 वर्षांपासून अत्यंत कष्टाने ही झाडे जगवली होती. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली ही झाडे आता मोठी झाली होती. मात्र ठेकेदाराने साईड पट्ट्यांवर मुरुम टाकताना झाडांच्या कडेचाच मुरुम जेसीबीने उचलला. यामुळे झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या असून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. केवळ वाहतूक खर्च आणि रॉयल्टी वाचवण्यासाठी निसर्गाचा हा ऱ्हास करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. सामाजिक संघटना आक्रमक. या प्रकाराची माहिती मिळताच अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती आणि ब्रिक ह्युमन राईट्स मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. विकास हवा आहे, पण तो निसर्गाचा गळा घोटून नको अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. गव्हर्नमेंटचा निधी भेटेल या झाडासाठी. सरकारनं पैसा खर्च करेल. शूटिंग कर सुनील भाऊ पैसा काय साहेब तुम्हाला कारण आहे का आम्हाला कळतं मग कळत